गोरी रुक्मिणीनं काळ्या विठ्ठलाला दिली, मोत्या पवळ्याची कुणी बराबरी केली. गोरी रुक्मिणीनं काळा सावळा तिचा पती, सुरतीचं मोती कुण्या जवाऱ्यापाशी होती. लग्न ठरवताना मुलास मुलगी पाहायची झाली तर दोघं रंगरूपाने साजेशी असावी, दोघांची जोडी शोभून दिसावी असा विचार तिच्या मनामध्ये आहे. ही स्त्री जेव्हा गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीचं रूप पाहते तेव्हा तिच्या पारख करण्याच्या वृत्तीने ती मोठ्या कुतूहलाने म्हणते की रुक्मिणी तर एवढी गोरी गोमटी, पण या काळ्या विठ्ठलाला कशी काय दिली? कोण असा पारख करणारा होता ज्याने मोत्याची आणि पवळ्याची गाठ बांधली? या जात्यावरच्या ओवीमधून असे दिसते की या स्त्रीच्या भक्तीने उपचारांच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणीशी संवाद साधण्या इतकी, त्यांची पारख करण्या इतकी तिची भक्तीतील जवळीक पाहून कुणासही हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.